भारत माता की जय. पंचपरिवर्तन या विषयांवरती आपण अनेक व्हिडिओ बघतोय. आज आपण बघणार आहोत की जन्मदिवस साजरा करणं, आपल्याकडची पद्धत आणि पाश्चात्य पद्धत ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बघा काय फरक आहे. आपल्याकडे दिव्यानी औक्षण करतात आणि त्याला सगळी सुख शांती हे लाभावी असं करतात. पाश्चात्य पद्धतीमध्ये काय करतात, दिवा विझवून टाकतात. आपल्याकडे गोडधोड आणि घास भरवतात, तर ह्यांच्याकडे केक कापतात, म्हणजे त्याचे भाग पाडतात. ही संस्कृती आपली नाही. आजकाल तर त्याचं इतकं विभिन्न रूप झालेलं आहे की केक खायच्या ऐवजी तोंडाला काय लावतात. ही विकृती आहे. पण हे आपल्याला आपण अंधानुकरण करतोय हे समजतच नाहीये. आपल्या पद्धतीने आपण वाढदिवस वर्धापन दिन का साजरा करू नये, एवढी आपली शास्त्र आपले पूर्वसुरींनी सांगून ठेवलेलं आहे की आपला वाढदिवस खरा तिथीनी साजरा करावा. पण आज आपण तारखेनी करतो, कारण तिथी आपल्या मुलाची जन्मतिथी आईला सुद्धा लक्षात नसते. आपली जन्मतिथी काय आहे हे सुद्धा माहिती नसतं. पण आपल्या भारतीय पद्धतीने, आपल्या भारतीय परंपरेने जर आपण वाढदिवस साजरा केला तर त्यांनी जो मिळणारा आनंद आहे तो जास्त द्विगुणित होणार आहे. अहो, हॅपी बर्थडे टू यू असं म्हणण्यापेक्षा सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरदम शतम शतम असा आशीर्वाद देणं हे नक्कीच लाभदायक नाही का. आज मुलांना आलिंगन दिलं जातं, पण मुलांना नमस्कार करायला सांगतात का. देवाला नमस्कार करा, आज तुमचा वाढदिवस आहे, आई वडिलांना नमस्कार करा, गुरुजनांना नमस्कार करा, हे सांगितलं जात नाही. पण नमस्काराने काय होतं हो, नमस्काराने लाखाचा आशीर्वाद मिळतो, सगळ्या शुभेच्छा मिळतात. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ते हॅपी बर्थडे मध्ये येत नाहीत. म्हणून आपल्या पद्धतीने जर आपण वाढदिवस वर्धापन दिन साजरा केला तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या मुलाचं हित आहे हे सगळ्या पालकांनी नक्की जरूर लक्षात ठेवावं. भारत माता की जय.